मित्रांनो व्लॉगची सुरुवात होईल पण आधी आम्ही बाय बाय करतो सगळ्यांना, कारण मामाच्या गावाच्या इथून आम्ही निघालो आहे सहलीला. आणि माझं धैर्य राहिलं. थांबा, इथं तुम्हाला दिसतंय बघा साहिल काका. अरे साहिल शेठ साहिल काका गेला. हा त्या आलाय हात माझ्याकडेच घेऊ तुमच्याकडेच घे जरा. नाश्ता बरं झाला. मी तेच म्हणते मामाला. आम्ही चाललोय आता गणपती पोळ्याला. आणि बघा कोण कोण आहे. मामा आहे, आत्तू आहे, इतर आहेत आणि माझे सासू मम्मी पप्पा आहेत. तर तुम्हाला डायरेक्ट असं दिसलं असेल आम्ही निघालो काळंबवाडीतून आता गणपती पोळ्याला. ब्लॉक मध्ये सासू मम्मा तर आम्ही असं आमची पहिली ट्रिप आहे ह्या फॅमिली सोबत पण आणि ह्या ठोंब्यासोबत पण आमच्या. चल जगूयावाले बघत असतील तर इज्जत, आणि नवीन असेल सबस्क्राईब करा प्लीज. हो वृषाभिवाले पण करा. मित्रांनो हे बघा आमच्या बाळासाठी आम्ही झोळी केली आहे, होममेड झोळी. आम्हाला माहित नाही कशी टिकेल पण त्याला झोपण्यासाठी केली. पहिल्यांदा आम्ही झोळी ठेवलाय असा. हे नीट धरा ती तुझ्याकडे घे जरा बाळाला, तुझ्या बाजूला त्या बाजूला. बघा खूप स्ट्रगल आहे. गाईज झोळी फेल झाली आमची. आम्ही मांडीवरच ठेवतोय. हा तर आता गणू बोलणार आहे काहीतरी. तर नमस्कार मित्रांनो, अशा तऱ्हेने आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे बेसिकली काळमोडीतून आता आम्ही निघालोय आणि शिराळ मार्गे आम्ही फोंडा घाट नाही आंबा घाट फर्स्ट आम्ही मार्लेश्वरला जाणार आहे. आता तुम्हाला मार्लेश्वरला जाताना जे व्ह्यू आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि जी आम्ही मजा करेल ते पण तुम्हाला दाखवतो. आणि दंगा पण तुम्हाला दिसलच. नुसते भांडताय नुसते भांडणं दिसत. आमच्या गाडीत एक नवीन बिग बॉसच असतं. दर तासाला नवीन चॅप्टर चालू होते आमचं. वीकेंडचे वारच मधल्या एपिसोडच नाही. आम्ही निघालोय आमच्यात ही एक हे फिक्स मेंबर आहे. नाही मेंबर आहे पण जरा प्रवासाला एक असतोच कोण ना कोणतरी. पण बघू आता कसं होतं. खूप मोठा प्रवास आहे. घाटात फक्त गणूने सांगितलंय उलटी केली तर काय झालं. एक नंबर मुलगी आहे ही, अजिबात उलटी करत नाही. चांगली आहे. आमच्या सगळ्यांच्यात पोक्त मुलगी म्हणलं तर ती. तर आता आम्ही कुठं आलो गणू आपण पोचलो ना. सध्या आपण आहे कोकरूड मध्ये. कोकरूड मधून आता आम्ही चाललोय आंबा घाटाच्या दिशेने. हो. आंबा घाट हा सगळ्यात गणपतीपुळ्यातील मोठा घाट आहे. आणि इथं बाळू आबा आहेत आमच्या इथले, त्यांच्या बहिणीचं घर आहे. काय तुम्ही ही माहिती घेऊन काय करणार आहात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही मलकापूरच्या दिशेने चाललेलो आहे. इकडंच पावनखिंड पण आहे आणि इकडून वर जो रस्ता गेलाय तो जातो चांदोली धरणाकडे. चांदोली धरणाकडे पण पार्टी करण्यासाठी उत्तम असे ठिकाण आहे. आमची सुरुवात झाली मित्रांनो. छोटासा घाट आहे हा. कुठला घाट आहे गणू सांगितलं ना मस्त. घाट आहे इथं बघू शकता मलकापूर शिरो. चांगला घाट आहे जो आहे तो. बघा कशी झाड आहेत आजूबाजूला. ज्योतिबाला असलं बघून पुष्पागत तस्करीच करू वाटतं. ए पोरगी जपा नाहीतर हो तुम्ही दृश्य बघू शकता पुढे. दृश्य दिसत नाही त्यांना आमदार एक मी इथं बसलोय आणि माझ्या जागेवर सेम ऋषाली आणि सोनू कशी बसली. सोनू बारीक आहे म्हणून तिला आपली आई शपथ आमचं टोंब्या बा उठला झोपून. तर फायनली तुम्ही मित्रांनो बघू शकता आम्ही श्री हनुमान
देवाचं दर्शन घेऊन आता पुढे चाललेलो आहे. आणि आमचा धैर्य कसा बसलाय बघा. धैर्य बघा कसा बसलाय. ए, हिरो. गंगू, नान्या. अरे ब्लॉग चालले तर अशा तऱ्हेने आम्ही आता पुढे चाललो. हे बघा सोनू आमची कशी दिसते नक्की. ठीक आहे चला भेटू आपण पुढे. अजून आमचा ट्रिप चालू पण झाली नाही आणि हे दोघे बघा गणुकर काहीतरी. चकुली 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 कशाला आल्यास पैसे बघून. हा ऋषाली उठ की. अगं ट्रिपला आलो आपण का चाललो नाही आताशी आपण फिरायला चाललोय. ऋषाली कसली झोपली आहे बघा. काय आम्ही दोघच बिचारे स्ट्रगल करतोय. मला तर किती मोठा स्ट्रगल आहे बघा. इथे हा पण ढोंबा झोपलाय. मी आणि गणूच बहुतेक आपण काहीतरी त्यांच्याकडून पैसे घेतले पाहिजे. 500 रुपये निवांत यांना घेऊन जायचं घेऊन आणायचं. तसं आहे ना सगळे म्हणत होते की आता जाऊ नका. हो. खरं आता वातावरणच छान आहे. शांत वातावरण नाही. जास्त ऊन पण नाही वाटत. आणि अजून तरी नाही वाटत. रळदळ पण एवढी जास्त नाही हो. त्यामुळं मला वाटते की गणपतीच्या इकडे गर्दी पण जास्त नसणार आहे. खूप फास्ट आलोय आम्ही. आणि रस्ता पण ह्या मार्गे छान आहे. हा मार्ग कुठून आला सांगितलं ना आपण. हा मार्ग आहे काय म्हणतात शिराळा आंबा घाट रत्नागिरी रोड. आमचा आता जस्ट आंबाघाट कव्हर झाला. पण हे नवीन रस्ते बनवले ना मस्त केलं ते पटकन तुम्ही कव्हर मित्रांनो झालं. बघू शकता ज्यांना पण मार्लेश्वरला जायचंय ना हो. ते नेनावे म्हणून लिहिलंय आणि तिथे एक गणपतीचं मंदिर आहे. इथून जर आपण खाली गेलो तर लवकर मार्लेश्वरच्या मंदिराकडे पोहोचतो. आता मी तुम्हाला दाखवतो कुठून तर हा एक शॉर्टकट रस्ता आहे. गाडी बाहेरले लोकांना माहितच नाही आहे रस्ता. हो. कारण की इथून पुढे गेलं की 20 किलोमीटर अंतर एक्स्ट्रा वाढतं आणि इकडून जवळ आहे तेवढं. एक 3-4 किलोमीटरात पोहोचतो आपण. आंबा तिथेच घाट माझ्या हा मामाने केली. आंबा घाट पूर्ण झाला की टर्न ते घ्यायचा राईट गणपतीचं साईडला. मंदिर आहे. टर्न घेऊन तुम्ही खाली येऊ शकता. हा रस्ता जातो बारका छोटा रस्ता. ह्यांना पण माहिती वाटतं. आता आपण मार्लेश्वरला निघालो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडून थोडं किलोमीटर वाचतंय पण रस्ता खूपच खराब आहे. त्यामुळे 3-4 महिने इकडून नाही आलं तरी चालतंय. का? रस्ता चांगला झाला रे. रस्ता 4 महिन्यानं तू करणार आहेस होय का? कॉन्ट्रॅक्ट भेटले आपल्याला. मग ते पूर्ण झालं की आपण करू. बघू शकता तुम्ही पुढं रस्ता कसा आहे. खूपच खराब आहे म्हणजे मला असं बाळाला अक्षरशः हातात घेऊन बसायला लागलंय. पण अशी झोपाळू कार्यकर्ते असले तर तुम्ही ह्या रस्त्याने येऊन सगळी उठू हा. शकता. आमची इथं बघा. मागची बघा कशी उठली. सगळे उठले बघा. बघू शकता फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे मार्लेश्वरला. गाडी पार्क करत आहे आणि आम्ही तुम्हाला आता दाखवतो की मार्लेश्वरला जायचा रस्ता कुठून आहे देवस्थानाकडे. हे बघा हिला कुठं बघितलंय का? ही कामवाली येते. तर आम्ही ऍक्च्युली स्ट्रगल बघू शकता. आमच्या बाळासाठी आम्हाला असं करायला लागलंय त्याला खायला. आणि आमच्यात कॉम्पिटिशन आहे लिंबू सरबत चांगलं आहे की कोकम सरबत. आणि तुम्हाला काय आवडतं कमेंट्स मध्ये सांगा. वोट करा लिंबू सरबत आणि हो. कोकम सरबत साठी. पण जास्त असं हायड्रेटसाठी कोकम सरबत चांगलं असतं लिंबूपेक्षा. लिंबू जास्त हायड्रेटेड ठेवतं, एनर्जी देतं. 500 पायऱ्या कोकम काय चढायच्या देतं? आता आम्हाला. थंड हवं. एनर्जी दाखव आता गणू तिला. तर गणू सारखा एक माणूस पाहिजे आयुष्यात जाऊ. तर एंट्रीला ना तुम्हाला ते पावती मागतील. पावती कार असेल तर 50 रुपयाची, 2 व्हीलरची माहीत नाही किती. तर मागितली. मी माझा मेवणा कसं आहे तो ऐकत नाही कोणाचं. त्याला असं वाटतं की जिथं मी जाईल ते माझं गाव आहे. तो म्हटलं बेसिकली काय होतं बेसिकली महत्वाचं शब्द कुठला सरकारी स्टॅम्प नाहीये. हो तो म्हटलं Registration स्टॅम्प द्या number मला. नाहीये तर का म्हणून पैसे द्यायचे. त्याला म्हणलं इथं सरकारी काय आहे का
रजिस्ट्रेशन काय आहे का? तो म्हणला ट्रस्ट आहे, ट्रस्टला पैसे आम्ही का देऊ? विरुद्ध द्यायचे नसतात. मग माझी इच्छा असेल तर मी देणार. मी त्याला स्पष्ट सांगितलं की देऊ शकत नाही, तुला काय करायचं ते कर. तो म्हणला जावा जावा तुम्ही. मी म्हटलं मी गव्हर्नमेंट अधिकारी आहे, मी काही देणार नाही पैसे. भले मी विप्रोपारित काम करत असलो तरी गव्हर्नमेंट अधिकारी. आमची विप्रोपारी गव्हर्नमेंटला पण सर्व्हिस प्रोव्हाइड करते, म्हणजे तसं मी गव्हर्नमेंट अधिकारी. पण ठीक आहे, आता आम्ही हे जरा एनर्जी बुस्टर घेऊन आम्ही जाणार आहे. काहीतरी ऑलमोस्ट 300-400 पायऱ्यात वर चढायला. बघू आता कसं होतं. नाही, मला तरी असं वाटतंय ना, पावसाळा झाल्यानंतर पण इथे एक नंबर वातावरण असणार आहे. आता पण छान आहे, फक्त थोडंसं ऊन जास्त आहे, बाकी काय नाही. फायनली आम्ही निघालोय मंदिराकडे आणि मोकर ऊन आहे. आमच्या बाळाला ऊन लागू नये म्हणून आम्ही तुम्हाला आमचं जुगाड दाखवतो. कसा आहे मामा बादचा? कसं आहे तिकडे बघ, धैर्य आहे बघ. त्याला ऊन लागू नये म्हणून छत्री बित्री सगळं आहे त्याला. चढताना तो असा होता, मध्यरात्रीपर्यंत आडवा झालाय. वर चढेपर्यंत मला वाटतंय त्याला चालवता हा बघा, इथं मेकअप सगळा गेलाय. उलट इथून चांगलं होतं का? हा बघा, मेकअप तर गेलाय पण एवढा काय मेकअप नाही केला मी, पण दमलो मग का. आलो आम्ही, पोचले का मागं मंदिरच आहे. आणि आमची शिमी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय, निघालो. आणि बबड्याला हा एवढं लहानपणी आशीर्वाद मिळणार आहे. तेच की 520 पायऱ्या चढल्यात लहानपणीच त्यानं. ह्या वेगळी गोष्ट कोणाच्या तर हातात घेऊन चढल्यात, पण चढल्यात. आणि इकडे धबधब्याचा पॉइंट आहे मार्लेश्वरचा. दाखवतो तुम्हाला, थांबतो. ठीक आहे, थांबा. आमचं दर्शन झालं की मग सगळे पॉइंट दाखवतो तुम्हाला. आणि आमची बबडी गाणं पण म्हणायला लागली आहे. नाही ते वैतागून गाणं हे. आमचा चार्लिन चापली. तर आमचं चार्ली चापली इकडे या. तेच म्हणत होतं. हा तर झालं, दर्शन झालं. आम्ही काही वॉटरफॉलला गेलं नाही, कारण तिकडं काय पाणी नव्हतं एवढं. मग जाऊ द्या म्हटलं आम्ही. ठीक आहे, आम्ही चप्पल घालून आलो, पण आमच्या 2 असे मेन कार्यकर्ते आहेत, त्यांचं डेडिकेशन असं होतं. तुम्हाला दाखवतो बघा. आमचे चप्पल आहेत बघा. सोनू काय म्हणणं आहे तुझं? चप्पल हरवली तर आता काय करायचं? सगळे दुकानात बघा, जे दुकानं बंद आहेत ना तिकडे बघायला चाललेत. अशा तऱ्हेने आमचं मार्लेश्वरचं दर्शन झालं. आणि चप्पल पण सापडल्या. आणि आता आम्ही चाललोय पुढील वाटचाल करायला. आणि त्याच्या आधी आम्ही थोडंसं जेवण करून घेणार आहोत. आणि जेवणार आम्ही असं वनभोजन. हो, आणि ते पण झाडाखाली. आम्ही प्रत्येक वेळी झाडाखाली जेवतो. सापड बोलली बोल. लवकरच सोनू पण एक नवीन चॅनल काढणार आहे, ज्याचं नाव काय असेल सोनू? जाऊ दे लाजायला लागली होती. पण चप्पल फायनली सापडलेले आहेत दोघींचे, ले शोधून. आता आम्ही भजी बिजी घेतल्यात आणि मेनू दाखवतो आम्ही जेवताना तुम्हाला. बघा काय झाडी, काय डोंगर, आणि त्यामध्ये आम्ही बसलोय जेवायला. लय भारी. आणि मेनू तर इतका सुंदर हो, आहे. तुम्हाला मेनू दाखवतो एक मिनिट. सी दिस इज आवर मेनू नाव. इंग्लिश गणू इंग्लिश प्लीज. दिस इज अ खरडा. दिस इज अ भजी. व्हिच भजी? कांदा भजी. दिस इज आळू वडी. दिस इज अ मटकी. दिस इज अ चपाती. यस, स्पॉन्सरशिप बाय शिवराज शिंदे. काळमोडी हा, स्पॉन्सर तिकडनं आलंय. काळमोडी आहे. सारिका मामी, पूनम मामीचे कष्ट आहेत हे आमचं एवढं चांगलं जेवण असणार. बरोबर. तर आम्ही जेवतो आता, भेटू थोड्या वेळात. हा, आणि धैर्य बघा आमचं कसं खेळत बसलं. त्याला आम्ही एक बॉटल दिली मोकळी. बसलाय सोनूकडे बघ. म्हणजे
एवढ्या सगळ्यांमध्ये हीच माझ्या फॅमिलीतली वाटत्या गोरी. हो हो पण आले हिंगूर. सोनू राजे लाल पडले डायरेक्ट. लाल झाले पण त्याला आले हिंगुरट. व्हिडिओ मध्ये मध्ये खूप जास्त गॅप पडला. तर ब्रेक घ्यायचा हा. सगळ्यांनी. असं बिग बॉसचं वीकेंड वर झाला आमचं. कुठं जायचं, कुठं राहायचं, कसं. आणि म्हणजे आम्ही एवढे मोठे असे शूरवीर आहे की रूम बुक न करता गणपतपुळे फिरायला आलोय. ह्याला एकमेव जबाबदार आहे हे बघा हे बघा हे याचा बघा मामा. धैर्याचा मामा. चक चक. ह्याच्यामुळे रूम बुक नाही तो झालेली. म्हटलाय मी तुम्हाला रूम शोधून देणार आहे, तुम्ही फक्त सोबत राहा. करा येत नव्हती माझ्यावर ढकलते. हा बुक करायला आलं तर म्हणलं कशाला. तेच की. आणि आता आम्ही आरेवारेच्या इथं आलोय. आरेवारेच्या इथं थांबणार आहे, मग गणपतपुळ्यासाठी निघणार आहे दर्शनासाठी. हा सो नाही बाबा. मागे लाईन बसले पुढं. मित्रांनो आम्ही बीच वरती आलेलो आहे. जरा उशीर झाला पण काही विषय नाही. काही विषय नाही. हा हे बीच हे बघा, ही आमची रूम दिसते का ही रूम. व्ह्यू बघा फक्त हा. तुम्ही. रूम आणि बीच. Beach. आणि जे की आम्ही सांगितलं होतं तुम्हाला Room. ते आम्ही ठरवलं पण नव्हतं. बीच काय बोलते ऋषा. आम्ही ठरवली पण नव्हती की ही रूम बुक करायची ना, अशी अशीच रूम मिळाली. रॅन्डम. आता आम्ही एन्जॉय करतो. फुल खूप दिवसानंतर आम्ही अशी ट्रिप येस ऑलमोस्ट आमची पहिलीच ट्रिप आहे यार. 9 महिने आणि बाळाचे 7 महिने म्हणजे 15-16 महिन्यांनी आम्ही चाललोय आलोय. आधी पण आम्ही खूप लवकर ट्रिप हो. केली होती. I guess जानेवारी trip झाली होती, डिसेंबर त्याच्या आधीची. झालं. त्याच्या आधी कधी झाली होती? केरळवाली नोव्हेंबरची, हा. आणि लाडघरची आणि आत्ताच आलं आम्ही. आणि इतकं मस्त वाटतंय. सुंदर वाटतंय. आणि मेन म्हणजे रूम काय मिळाली आम्हाला. असं आम्ही रात्रभर इथे बसलो. तर कोणाला आम्हाला tension हा नाही. काहीच आता फरक room नाही. आमची रूम इथेच मागेच आहे. आहे. आणि आमचं धैर्य पण फुल एन्जॉय करतो. त्याचा Yeah. फर्स्ट बीच म्हणजे म्हणू शकतो फर्स्ट आपण बीच नाही, फर्स्ट experience आहे. वॅकेशन. हा फर्स्ट बीच एक्सपिरियन्स. हा फर्स्ट बीच एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट वेकेशन एक्सपिरियन्स आहे. आणि तो भारी आमच्याकडे वाटतंय. नाहीयेच. हो, त्याचा तो तिकडे. experience आम्ही बघायला हा, मग तुम्हाला दाखवतो. आधी बीच वरती आहे. तर आहे बघा मामा त्याचा घेऊन पळत चालला त्याला आणि त्याची आत्या. हे सगळं करताना आम्ही बाळाची खूप सेफ्टी त्याला काय जास्त हात नाही येणार. जस्ट एक्सपिरियन्स. हा म्हणजे असं उगाच हे नका मानू की आम्ही बाळाच्या बाबतीत निघले करत आहे काही गोष्टी. हो. सगळं व्यवस्थित त्याची केअर करतोय. त्याची ड्रायशीट वगैरे सगळं घेऊन आणि आलोय. ही माझी आणि मी खूप जास्त बायको भिजणार म्हणजे नाहीये. बाळाची मम्मी आत नाही येणार आहे. हा मी धैर्यासाठी व्यवस्थित थांबणार आहे. सॅक्रिफाईस काय माईलाच करायला तर हे भिजणार आहेत, हे खेळणार आहेत. हे यांच्या मनात हिंमत पण नाही झाली की बाबा मी बसतो तू खेळ जा. अरे ही नाही खेळत तेवढी मनसोक्त जेवढी मी खेळतो. ठीक आहे चला पोरग बघू दे आमचं. ये आमच्या दहीऱ्या बघा. अरे तुला शिस्त आहे का काही. अरे तो रडायला लागला. अरे खाली जाऊ ना पाण्यात. ही आमची सोनू. सोनूला क्लचर काय केस बांधायला क्लचर घेतला. क्लचर समुद्रात पाडलाय ना तर शोधतीये त्यात रात्रीच्या पाऊस. ते थोडं सापडणार तुला क्लचर. आता जाऊ दे सोड. चष्मा काढायला लागतो मला. हे बघा चष्मेवाले. ओ चष्मा आमचा जरा पडतो खाली हा. त्यामुळे मी चष्मा काढायला परत आलो त्यांच्याकडे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, आई राजा उदो उदो, सदानंद की जय. हे बघा आमची शिमी कशी बसल्या. पप्पा घेऊन येते आता आणि हे सगळे खेळतात. झालं आमचं आवरून झालं आणि आता मी निघालो जेवायला. तर ऍक्च्युली आमच्या इथं लाईटच नाहीये. आधी इथनं पहिले व्यवस्थित मित्रांनो, काढा, बाहेर काढा. आम्ही निघालेलो आहे आता जेवायला. ठीक आहे. आणि आज आमचा मेनू काय काय असणार आहे तो पुढे दाखवतो.
मित्रांनो बघा ना इकडे बरे आम्ही आता जेवायला आलो इथे तुम्हाला ऑप्शन काय दिसत असेल पण त्या बघा ह्या सीन मध्ये इथे ऍक्च्युली समुद्र आहे हा तुम्हाला येईल की नाही काय माहिती पण मोकार आवाज येतो भारी वाटतं आणि आम्ही समुद्र थाळी नावाचं जे हॉटेल आहे ना तिथे जेवायला होतं खूपच महाग आहे प्राइसेस खूप जास्त आहेत. आता टेस्ट बघून सांगतो हो. तुम्हाला. त्यांच्याकडे एक थाळी आहे तिकडे आलं की मासेच ठीक खायचे आहे. आणि कुठेतरी एक नाही असं खाऊ की जिथं उद्या पण मासे आम्ही खाणार आहे मस्त ऐकलं त्यांनी मगाशी, हो. काय खायला भेटत हा ना लिमिटेड आहे बा. पैसे जास्त घेतात आणि काय बघू आता टेस्ट आमचं कशी आहे भाकरी 2 पण नाही. चपात्या भाकऱ्या नाही आणि नुसते समुद्र किनारा म्हणजे दिसतंय समुद्र म्हणून दिलंय नाव काय आपल्याला काय आवडलेलं नाही पण आता ठीक आहे इथं भूक बंद झालंय लागली सगळं, हो. पोटाच्या त्याच्यामुळे आम्हाला चालू आहे पण इथं एक थाळी आहे ती आहे 2222 रुपयाला आम्ही घेऊ शकलो असतो पण आम्हाला मासे आवडत नाही तेवढे म्हणून नाही घेतली तर वी कॅन अफोर्ड हे बघा मित्रांनो गणू सांगेल गणू बोल बेसिकली आता पापलेट थाळी आलेली आहे बेसिकली बघा महत्वाचं आहे हा तर तुम्ही बघू शकता एक पापलेट आहे तिकडं पण छोटा पीस आहे पापलेटचा एवढं रस्सा कसला तरी माहित नाही डबल रस्सा आहे तो पण माहित नाही ही सोलकढी आहे आणि तिथं भात दिलाय बघा आणि ह्या 2 चपात्या होत्या 2 चपात्या कसं पोट भरायचं 550 रुपये 2 चपात्या म्हणजे खूप महाग आहे हो इकडे पण एक थाळी आली आणि अजून एक आम्ही मागवली आम्ही टेस्ट नाही अजून कोळंबी. बघितलेले टेस्ट साठी थांबा कोळंबी आम्ही मागवली आहे. हे हॉटेल आहे बघा कोस्टल पर म्हणून आम्ही इथं जेवायला थांबलेलो नुसतंच दिसायला चांगलं आहे एक नंबरचा 3rd क्लास स्टाफ आहे इथला हे गप्प आहे. कांदा लिंबू द्या म्हटलं तर कांदा पण व्यवस्थित चॉप करून दिला नव्हता नुसतंच एक्सपेन्सिव्ह प्राइसिंग आहे आणि खरंच कुणी आला ना तर इथे येऊ नका फुकटचे पैसे वेस्ट सर्व्हिस आहे यांची हो अशाच आणि त्या पोरी कांदा देऊन पण आहे ना कोपऱ्यात जाऊन आहे ना हसत होत्या असा यांचा स्टाफ आहे इथला चालतंय मित्रांनो असं तऱ्हेने आमचा हा इथं first day पहिला complete दिवस होतोय. संपलाय भेटू आणि- आपण आता नेक्स्ट नेक्स्ट ज्याच्यात ब्लॉग गणपत मध्ये पुढे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग संपला मध्ये हा तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा येस लाईक करा आणि कमेंट share करा शेअर करा सगळं करा Bye bye. बाय बाय